हा, ऐकू येत आहे का माझं? मध्ये माझा गेला होता, मला वाटतं कनेक्शन गेलं होतं. येतं ऐकू येतं. हो हो सर, ऐकून नाही आलं. हा नाही, मध्ये मध्ये माझं कनेक्शनच गेलं होतं. हं. हम्म. तर परत पहिल्यापासून सांगतो मी की हम्म. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ये, ये म्हणजे जे, स अधिभूत अधिदैवम स अधियज्ञम च माम विदुः. म्हणजे जे मला अधिभौतिक रूपात, अधिदैविक रूपात आणि अधियज्ञासह जे मला जाणतात ते युक्त चेतसः, म्हणजे ते जे चेतनेशी युक्त झालेले आहेत, चैतन्य स्वरूप आहेत, असे ते असे ते प्रयाण काले अपि माम विदुः. ते मला अगदी शेवटी म्हणजे जीव सोडण्याच्या, प्राण सोडण्याच्या वेळेस सुद्धा, देह सोडण्याच्या वेळेस सुद्धा मला जाणतात. तेव्हा सुद्धा त्यांचं विचलित मन, ते विचलित होत नाहीत. हम्म. तर आता याच्यात तीन गोष्टी आहेत: अधिभौतिक, अधिदैविक किंवा अधिदैव, अधियज्ञ. हम्म. तर ह्या तीन गोष्टी, या संकल्पना काय आहेत, तर या आपण समजून घेऊ. हम्म. तर अधिभौतिक म्हणजे काय? जे नश्वर जग आहे त्याला अधिभौतिक म्हणतो आपण. हम्म. जे पंचमहाभूतांपासनं, आणि पंचमहाभूतांपासनं जे सगळं बनतं ते सगळं नश्वर आहे, नाही का? त्यामुळे त्याला म्हटलं जातं अधिभौतिक. हम्म. आता म्हणजे माझं अधिभौतिक म्हणजे अनित्य स्वरूप जे जाणतात, की जे खरं नाहीये, ज्याला सगुण रूप आहे आपण म्हणू शकतो, साकार रूप म्हणू शकतो आपण. नंतर अधिदैविक. तर इथं अधिदैविक म्हणजे काय, की देव, दिव्य, माझं जे दिव्य स्वरूप आहे, की जे या सगळ्या जगताचं नियमन करतं, ते माझं अधिदैविक स्वरूप आहे. आणि तिसरं स्वरूप माझं आहे ते अधिदैविक, सॉरी, अधियज्ञम, किंवा अधियाज्ञिक. तर आता यज्ञ म्हणजे काय, की प्रत्येक प्राण्यामध्ये तो जो विराट पुरुष जो आहे, म्हणजे आपण जे काय देत असतो, म्हणजे आपण म्हणतो म्हणजे हा जो यज्ञ पुरुष जो आहे, तो प्रत्येकामध्ये आहेच. आणि त्या यज्ञ पुरुषाला, की तो यज्ञ पुरुष सगळ्यांचा त्याग स्वीकार करतो, त्या त्यागाचा, आणि त्या त्यागापासून पुन्हा सृष्टी निर्माण करतो, बरोबर? त्याला आपण यज्ञ म्हणतो, नाही का? कुठल्या आपल्या 5व्या अध्यायात होतं ना आपलं, की सृष्टी म्हणजे सृष्टीचक्र कसं, यज्ञचक्र 4थ्या अध्यायात मला वाटतं, नाही का? तर ते यज्ञचक्रामध्ये जसं आलं, तर माझं जे यज्ञपुरुष रूप जे स्वरूप आहे, ते पण जे मला जाणतात, हं, की मी स्वतः काहीच घेत नाही. यज्ञपुरुष म्हणजे काय, ज्याला आपण विष्णू नारायण म्हणू शकतो, किंवा परमेश्वरी म्हणू शकतो, की जो स्वतः काही स्वीकार करत नाही, पण तो सृष्टीचा निर्वाह चालवत असतो यज्ञामुळे. हं. आणि परमेश्वराने आधीच म्हटलेलं आहे, नाही का, की ही सगळी सृष्टी जी आहे, हे सगळे विश्व, हे यज्ञामुळे सुरू आहे. तर या, आणि तो जो यज्ञपुरुष, हां, त्या म्हणजे त्या यज्ञाचा अधिपती किंवा स्वामी असं जे माझं स्वरूप आहे, त्याला जे जाणतात, असे चैतन्याशी एकरूप झालेले भक्त प्रयाण कालात सुद्धा मला जाणतच असतात. तेव्हा सुद्धा ते विचलित होत नाही. समजलं? याचं थोडं अजून एक सांगतो मी पुढे, म्हणजे इथं, की विशेषतः प्रयाणकाली पण ती बुद्धी स्थिर राहणं हे विशेष आहे. कारण मनुष्याचं अगदी जेव्हा मृत्यूशय्येवर असतो, तेव्हा
त्याचे सगळे गात्र गलित गात्र झालेला असतो. दृष्टी काम करत नाही, डोळे काम करत नाही, बोलता येत नाही, नाही का, डोकं सुद्धा म्हणजे भिरभिरत असतं. पण तेव्हा सुद्धा असे जे चैतन्ययुक्त पुरुष जे आहेत की ज्यांची बुद्धी स्थिर आहे, ते मला तेव्हा सुद्धा त्यांची बुद्धी माझ्यामध्ये स्थिर असते आणि ते मला जाणतात. आणि म्हणजे जे परमेश्वराने म्हटलेलं आहे की शेवटी अंतकालात ज्याची मती जशी असते तशी त्याला गती मिळते, या मती स्वागती, नाही का. तर तर ही जी म्हणजे हे जो विज्ञान आहे, ही याची पराकाष्ठा आहे की असं ज्यांनी ज्ञान जाणलेलं आहे आणि ज्यांनी विज्ञान जाणलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्याची बुद्धी अगदी म्हणजे जीव जाण्याच्या वेळेस सुद्धा त्याची बुद्धी विचलित होत नाही. तेव्हा सुद्धा त्याचं चित्त जे असतं ते परमेश्वराच्या वास्तविक स्वरूपाला ते जाणूनच असतं आणि त्यामुळे तो जो म्हणजे जीव गेल्यावर तो साक्षात परमात्म्याशीच विलीन होतो, नाही का. थोडं समजायला कठीण आहे हा श्लोक, पण ही ज्ञान आणि विज्ञानाची पराकाष्ठा आहे. ही जर आपण ह्या दोन्ही गोष्टी जाणू शकलो तर शेवटी आपल्या कुठल्या वासना तर राहणार नाहीच, कुठल्या इच्छा पण राहणार पण नाही आणि त्याउलट आपण परमात्म्यामध्येच आपली बुद्धी स्थिर होईल, अगदी मृत्यूशय्येवर सुद्धा, असं इथं परमेश्वर आपल्याला वचन देत आहेत, नाही का. तर हे थोडा शेवटचा श्लोक एकदम त्यांनी वेगळं याला टर्निंग पॉइंट दिलेला आहे की नुसतं आपलं मी पूर्ण आरामात असेल, स्वस्थ चित्त असेल, समाधी लावलेली असेल किंवा उपासना करत असेल, तेव्हाच माझं स्मरण किंवा माझ्यामध्ये अशा योगी म्हणजे अशा उपासकांचं चित्त माझ्यामध्ये तेव्हाच राहतं असं नाही, तर अगदी मृत्यूशय्येवर सुद्धा त्यांचं चित्त हे माझ्याशीच, ते मलाच जाणत असतात असं. तर हम्म. आदिभूत, आदिदैवन, आदियज्ञ मला परत एकदा सांगा ना, नाही कळलं. हा, अधिभौतिक किंवा अधिभूत की जे म्हणजे अ, भौतिक, सगळं भौतिक विश्व या आधारावर चालतं. म्हणजे त्या भौतिकाचा जो स्वामी तो अधिभौतिक, तो अधिभूत. अधि म्हणजे स्वामी, जसं आपण अधिकारी म्हणतो ना, कारी म्हणजे काय, करणारे लोक, आणि अधिकारी म्हणजे काय, त्यांचा जो करणाऱ्यांचा जो स्वामी असतो त्याला आपण अधिकारी म्हणतो, ऑफिसर, नाही का. हम्म. तर अधि म्हणजे स्वामी, अधिभूत म्हणजे काय, भूतांचा म्हणजे भूत म्हणजे कुठलीही पंचमहाभूत ही ज्याच्या आश्रयाला असतात तो अधिभूत. अधिदेव म्हणजे काय, अधिदैव किंवा देव, की देवत्व, दिव्यभाव ज्याच्या आश्रयाला असतो तो अधिदैव. आणि साक्षात यज्ञपुरुष किंवा कुठलाही यज्ञ त्यांचा स्वामी, की जो यज्ञ चालवतो त्यांचा, तो जो आहे तो अधियज्ञ. तर परमेश्वराची ही तीन रूप आहेत. एक भौतिक सृष्टी चालवणारा, म्हणजे भौतिक सृष्टी ज्याच्या आश्रयाला असते तो अधिभूत. मायासृष्टी ज्याच्या आश्रयाला असते तो अधिदैव. आणि पूर्ण संपूर्ण हे जे विश्व यज्ञ, हा विश्वयज्ञ जो आहे, हा विश्वयज्ञ चा जो यज्ञ पुरुष आहे, तो यज्ञ पुरुषाचाही जो स्वामी आहे तो अधियज्ञ. समजलं. ही परमेश्वराची तीन रूप आहे आणि याद्वारे तो संपूर्ण विश्वामध्ये त्याचं म्हणजे विश्वामध्येही आणि विश्वाच्या पलीकडेही तो राहतो. तर या तिन्ही परमेश्वरांच्या या तिन्ही रूपाला जो मला जाणतो
हम्म. म्हणजे हम्म. अगदी सोपं रूप म्हणजे अधिभूत. की जे आपल्याला म्हणजे भौतिक गोष्टींचा आश्रय देणारं, नाही का? भौतिक गोष्टी ज्याच्या आश्रयाला असतात ते. नंतर अधिदेव, जो हे सगळं मायारूपी हे जे जगत आहे, म्हणजे दिव्य शक्ती ज्याच्या आश्रयाला असतात ते अधिदैव, त्यांचा स्वामी, दिव्य शक्तींचा स्वामी. आणि अधियज्ञ, की हा जो सृष्टीचा जो यज्ञ सुरू आहे ब्रह्मांडाचा, त्या यज्ञपुरुषाचाही स्वामी तो अधियज्ञ. हम्म. तर ते या तिन्ही परमेश्वरांची ही तिन्ही रूप जो जाणतो, त्या बसून बघतात तरी आहे. ते कमी. ब्रह्मांडाचा यज्ञ सुरू आहे हे आज जरा काय आहे एक्सप्लेन का नाही करा. मुहूर्त? काय झालं? ब्रह्मांडाचा यज्ञ जो सुरू आहे असं तुम्ही आता वाक्य म्हणालात ना, तर हम्म. ते थोडस स्पष्ट करा ना. हम्म. तिसऱ्या म्हणजे अध्यायात आहे ना यज्ञचक्र. यज्ञचक्र आहेच, पण कुठलं मला वाटतं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे ना, कशात पसायदानात आहे का यज्ञाचं? हा जो विश्वयज्ञ जो आहे, या सगळ्या हा सगळा विश्वयज्ञच सुरू आहे. आणि या यज्ञ पुरुष, हे जे वेगवेगळे सगळे यज्ञ आहेत, विश्वयज्ञ, सगळे आपण जे यज्ञ बघितले, आधी 12 प्रकारचे जे यज्ञ, 12 यज्ञ. हा, तर त्या यज्ञांचाही जो स्वामी, ते त्याचं अधियज्ञ स्वरूप. म्हणजे जसं असं म्हटलं जातं की परमेश्वर जो आहे, परमेश्वर म्हणतो मी, सगळ्या असे शेकडो ब्रह्मांड, शेकडो ब्रह्मा, शेकडो विष्णू, शेकडो शंकर, शेकडो त्याचे म्हणजे सृष्टी करणारे असे शेकडो दैवत आहेत. आणि परमेश्वरा इकडे सरपंच काढतील. त्यांचं आपल्याला इकडे घेता येईल, मी बसली आहे. सगळ्यांना म्यूट बोलतोय. करून टाका ना. सांगा. बस कोणतरी बोलतय. आपण हम्म. तर हा जो परमेश्वर आहे, तर त्याच्या आधिपत्याखाली असे शेकडो यज्ञ सुरू असतात एकाच वेळेस, शेकडो ब्रह्मांडांचे शेकडो यज्ञ. आणि तो जो आहे ते त्याचं खरं स्वरूप आहे, ते अधियज्ञ स्वरूप आहे. समजलं? आणि मग इथं खाली नोट्समध्ये मी लिहिलंय की अध्यात्म आणि कर्म शिवाय अजून 2 गोष्टी त्याला समजतात, ते म्हणजे कर्माचं आपण चांगलं शिकलेलो आहे, नाही का, 5व्या अध्यायामध्ये, की कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, कर्म करून अकर्मात कसं राहायचं, आणि अकर्म करूनही कर्म करत कसा राहतो कोणी माणूस, काहीच करत नाही पण कर्म करत राहतो, तेही कसं होतं, नाही का, ते असं बघितलेलं आहे आपण. आणि 5वं, आणि आपण अध्यात्म म्हणजे मी काल सांगितलं तुम्हाला की आत्म, जे आत्मस्वरूप आहे आपलं, त्याचाही अधिपती किंवा त्याचं सतत चिंतन करत राहणं, त्या आत्मस्वरूपातलाही आपण सतत म्हणजे नियंत्रित करणं किंवा बघणं त्याच्यामध्ये, तो झाला आपला आध्यात्मिक स्वरूप किंवा अध्यात्म. तर ह्याला पंचब्रह्म असं पण म्हटलं जातं. अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदेव आणि अधियज्ञ असं. आणि हे सगळं ज्याला पूर्ण, ज्यांनी पचवलेलं असतं हे ज्ञान आणि अनुभवलेलं असतं, त्याची बुद्धी शेवटी पण विचलित होत नाही, हे फार महत्वाचं आहे, नाही का? नाही तर आपण कोणाकोणाला, तुम्हाला अनुभव आलाही असेल आता, की कशी कशी अवस्था होते माणसांची शेवटी, नाही का? कोणाचं प्रकृती अगदी हे असते, पण त्यांचा जीव जात नाही, कशात तरी अडकलेला असतो. अडकलेला असणं म्हणजे काय? हा, हळू. काय शोभाताई? नाही नाही, काही नाही. हा 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 तर हा हा तर म्हणजे असं का होतं? म्हणजे आपण म्हणतो की एवढा माणूस हा 70 वर्षाचा झाला, 80 वर्षाचा झाला, सगळी सुखं भोगली, याचा जीव कशात अडकलेला आहे? तो अडकलेला आहे म्हणजे काय? त्याला परमेश्वराच्या या सगळ्या कर्म, अध्यात्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांची नीट जाणीव झालेली नाही. त्यामुळे तो कुठेतरी अडकतो ते सगळं.
नाही का? तसं म्हटलं तर हा शेवटचा श्लोक एकदम खूप कठीण आहे. पण आपलं जे आधीचे जे 29 श्लोक बघितले ते जर आपण पचवले असतील तर या टर्म्स नवीन आहेत आणि या टर्म्स पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे 8व्या अध्यायामध्ये याचं खूप स्पष्टीकरण आहे, म्हणून मी आत्ता जास्त सांगत नाही याविषयी. 8व्या ते अध्यायामध्ये जाणणं कठीण आहे. हा ह्या तिन्ही रूपात परमेश्वराला जाणणं कठीण आहे. जाणणं कठीण आहे. हा, एकाच वेळेस हो. जाणणं, हा. एकाच वेळेस त्याला तिन्ही रूपात जाणणं हे खूप कठीण आहे. पण म्हणजे असं मी उदाहरण देईन, म्हणजे कधी कधी की एकच व्यक्ती असते कुटुंबामध्ये. ती कोणाची आई असते, कोणाची माता असते, म्हणजे आई म्हणजेच माता, कोणाची पत्नी असते, कोणाची भगिनी असते, कोणाची वहिनी असते, बरोबर. अशा सगळ्या भूमिका ती वठवत असते, नाही का? व्यक्ती एकच असते. तसाच परमेश्वर जो आहे तो अनंत रूपांनी प्रकट होत असतो, कारण त्याची वेगवेगळ्या भक्तांना आणि वेगवेगळ्या जीवांसाठी त्याची कार्य वेगवेगळी असतात, नाही का? एकाच वेळेस त्याला भौतिक सृष्टीला आधार द्यायचा असतो, दैवी सृष्टीला आधार द्यायचा असतो, यज्ञ यज्ञचक्र सुरू ठेवायचं असतं, नाही का? आत्मरूप त्याला विसरायचं नसतं आणि कर्म सिद्धांत पण सुरू ठेवायचा असतो, नाही का? कारण त्यावरच हे सगळं जगत निर्विघ्नपणे सुरू राहतं, कर्मसिद्धांतावरती, नाही का? आणि या सगळ्यामध्ये परमेश्वर म्हणजे त्याच्या नियमानुसार ते सगळं तो चालवत असतो. किती कठीण आहे नाही का? आणि हे त्याचं ही सगळी रूपं जो जाणकार जाणकार किंवा जाणता असतो ज्ञानी, त्याला त्याची सगळ्या रूपांचं ज्ञान असतं. की जसं घरातल्या काही माणसांना आपली म्हणजे कोण एखादी खूप काम करणारी, सगळ्यांना मदत करणारी व्यक्ती, काही जण त्या व्यक्तीची मेहनत जाणतात, काही जाणत नाहीत, नाही का? पण जसा परमेश्वर आहे की त्याला एवढं सगळं करावं लागतं आणि तो करत असतो आणि असं करूनही तो कशातही गुंतत नाही, हे त्याचं रूप. आणि हे त्याच्याविषयी हे जाणणं की तो सगळ्यात आहे पण कशातच नाही, हे त्याला जाणणं हे फार महत्वाचं आहे, नाही का? हं? समजलं? बरं पटलं का औषधही? हो सर, हो. खूप छान आहे हा सर श्लोक, आवडला मला. म्हणजे हा, सगळं सार आहे असं म्हटलं तरी चालेल आतापर्यंत जे आपण शिकलो त्याचं. हो. पण हे ह्याच्यासाठी म्हणजे मरणाखाली सुद्धा त्याला जाणण्यासाठी प्रत्येक दिवशी त्याला जाणणं गरजेचं आहे, प्रत्येक क्षणी. हं. कसं आहे माहिती आहे का, की समजा पाणी, उदाहरण देतो मी. पाणी पाणी हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, नाही का? जन्मापासून, म्हणजे जन्मापासून नाही पण 1-1.5 महिन्यानंतर प्रत्येक जण पाणी म्हणजे जीवन हे पितच असतो, नाही का? त्याची म्हणजे आणि त्यामुळे पाण्याची किंमत अगदी मृत्यूशय्येवर सुद्धा माणूस विसरू शकत नाही, नाही का? त्याचं कारण का, की पाण्याशी आपला इतका वेळा संबंध आलेला असतो, खूप तहानलेलं असताना, हं, अंघोळ कर सगळं, म्हणजे सगळ्या ह्याच्यात, नाही का? की पाणी म्हणजे अक्षरशः जीवन आहे, नाही का? तर जसा पाण्याचा आपल्याशी संबंध येतो त्यामुळे आपण अगदी म्हणजे कुठलाही जीव अगदी मृत्यूशय्येवर असला तरी त्याला पाण्याची जाणीव किंवा पाण्याचं ज्ञान कधीच कमी होणार नाही त्याचं. तसंच आहे की जर आपण परमेश्वराला नेहमी जाणत असू या सगळ्या रूपांमध्ये, तर किती बिकट परिस्थिती आपली आली तरी परमेश्वराविषयीचं आपली जाणीव कधीच कमी होणार नाही, नाही का? असं म्हणजे जे लोक म्हणतात की अगदी शेवटी परमेश्वराला स्मरण केलं की झालं, की जी अजामिळाची गोष्ट आहे ती म्हणायला ठीक आहे पण कठीण आहे, नाही का? ते कशावरून तीच आठवण होईल परमेश्वराची. आणि इथं जे सांगितलेलं आहे हे वेगळं सांगितलेलं आहे. म्हणजे आधी ज्या श्लोकात म्हटलं होतं यांनी की
म्हणजे शेवटची जी मती असते त्यानुसार आपल्याला जे पुढचा जन्म मिळतो. पण इथं तर तो विषयच नाही काढलेला या विज्ञान युगामध्ये भगवानांनी म्हटलंय की असे जे ज्ञानी आणि विज्ञानी आहेत ते मला अगदी शेवटी पण जाणतात. म्हणजे आता त्यांचं पुढे काय होतंय त्याला सांगायची पण गरज वाटली नाही आता कृष्णाला. कारण ते माझ्यातच विलीन होणार हे सांगायची गरजच नाहीये त्याला, नाही का? म्हणजे असं वास्तविक अंते मती सो गती असं म्हणतात. पण हा जर जन्मभर तुम्ही कधीच देवाचं नाव घेतलं नाही किंवा त्याला काही भजला नाही किंवा त्याचं काही केलं नाही तर तुम्हाला अंतिम मतीमध्ये तरी अंतिम गतीमध्ये तरी ती मती कशी येईल? कशी येईल? तर त्यामुळे म्हणजे वास्तविक पाहता मा असं वाटतं मला की अजून एक इथं श्लोक खरा असायला हवा होता पूर्ण कन्सेप्ट पूर्ण करण्यासाठी, की मग म्हणजे असे मला जाणतात मृत्यूसमयी मग त्यांचं काय होतं. पण कृष्ण आता म्हणाला असेल की एवढं मी सगळं शिकवलंय आता सगळं सांगितलंय तर आता ही शंका आपल्या मनात यायलाच नको किंवा ते अजून मला स्पष्ट करण्याची गरजच नको म्हणून त्यांनी पुढचा श्लोक गायलेला आहे असं मला वाटतं, नाही का? बरोबर आहे. हा, इतकं ते अध्यार होतंय म्हणजे. नाही का? एक असा प्रश्न होता की इथे असं दिलंय ना, साधीभूतधी दैवम साधी यज्ञम, तर हे अधिच आधी सा लावून त्याला जास्त ठसवलंय का? नाही नाही, अधि अधिक अधि असतो. हा नाही नाही. आपला जो संस्कृतमध्ये आपण अधि हा उपसर्ग वापरतो तो स्वामित्वासाठी दाखवतो, नाही का? हम्म, अधिकार. हम्म, हं. हम्म, कुठलाही म्हणजे हा अधि अधिसूचना म्हणजे नुसती सूचना वेगळी आणि अधिसूचक सूचना म्हणजे जस्ट सजेशन. पण अधिसूचना म्हणजे काय? इट्स अ बाइंडिंग, नाही का? रुलिंग रादर. हा, तर म्हणजे स्वामित्व दर्शक असते ते अधि म्हणजे. बरोबर. तर हे जे हम्म, स अधिक अधि अधिक भूत हम्म, असं. बरं. स म्हणजे सह या अर्थाने, बरं. अधि म्हणजे स म्हणजे स्वामित्व. हा. ओके. हं? आणि ते हम्म, अधिभूतादि दैवम हे दोन आदिदैवम हे जे म्हणजे ते संधी संधी किंवा तो कर्मधारय समास टाईप केलेला आहे त्यांनी म्हणजे अधिभूत आणि अधिदैव त्यामुळे स एकदाच लावलाय त्यांनी. पण तो स बरं. दोघांनाही लागू आहे असं. स हम्म, अधिभूतम बरोबर. ते च, स अधिदैवम च असं आणि स अधियज्ञम च असं. सर इथे समाहित चित्त झालेले म्हणजे शांत चित्त भक्त असा त्याचा अर्थ दिलाय. नाही, सम अधिक समाहित चित्त. आहित अधिक चित्त. सम म्हणजे संपूर्णपणे, आहित म्हणजे स्थिर किंवा ठाण मांडलेले किंवा पक्के झालेले चित्त की ज्यांचं चित्त अगदी स्थिर झालेलं आहे. या अर्थाने पूर्णपणे स्थिर आहे असं. आता त्याला शांतही म्हणू शकतो आपण, कारण स्थिरता असली की शांतता असते, शांतता नसली की स्थिरता नसते, नाही का? असं. त्यामुळे त्या अर्थाने शांत बरोबर आहे, पण मुख्य आहित या शब्दाचा अर्थ होतो स्थिर, पक्केपणा. आणि सम म्हणजे संपूर्णपणे पक्क झालेलं चित्त, स्थिर झालेलं चित्त ज्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणतो, नाही का? तसंच. सर पण ही स्केल एवढी प्रचंड आहे ना, ती डोक्यात खरंच. जायला फार त्रास होतो. म्हणजे आपण पृथ्वी सुद्धा आपल्या गॅलेक्सी मधली एक धुळीसारखी आहे. असे खूप गॅलेक्सीज आहेत आणि ते खूप गॅलेक्सीजने एक ब्रह्मांड झालं आणि ते अशी बरीच ब्रह्मांड आहेत. मग आपलं स्थान जे आहे या ठिकाणी ते ते मला माहित नाही, ते परमेश्वरला जाणवेल तरी का नाही. नगण्य आहे बाबा. व्यक्ती म्हणून काहीच नाही आपण. पण तेच सांगतो ना की म्हटलं तर आपलं स्थान कुठेच काही नाही म्हटलं तर. पण जसं आपण समुद्राचा एक तरंग आहोत, नाही का? रंग असं पण मग की नाही जो कुठेतरी तो तरंग मिनिस्क्यूल येतोय. होते. हा हा, एक 4 मिनिट 2 मिनिटं राहतो आणि तो परत दुसऱ्या मोठ्या तरंगात एक तर विसर्जित होऊन जातो
किंवा विरघळून जातो तो, नाही का? असं आपलं आयुष्यही आहे आणि आपलं आहे. पण महत्वाची गोष्ट ही की आपण जरी तरंग असलो तरी आपणही समुद्रच आहोत. आपण काही समुद्रापासून वेगळे नाही, नाही का? या परमात्मरूपी समुद्रापासून आपण वेगळे नाही. आणि आपल्यातही तीच शक्ती आहे की जी समुद्रात आहे. म्हणजे समुद्राचा आता खारा समुद्र म्हणूया आपण, तर अथांग खारा समुद्र जरी असला तरी त्याचा खारेपणा आणि त्या लाटेचा किंवा तरंगाचा खारेपणा हा सारखाच आहे, नाही का? भलेही तो एक तरंग असेल नावापुरता. आणि मग शंकराचार्य एका श्लोकामध्ये म्हणतात हां, की हे सगळं म्हणजे अद्वैत तत्वज्ञान की जे मी आणि परब्रह्म हां, हे एकच आहे, अहम ब्रह्मास्मी. हे सगळं जरी खरं असलं तरी मग शंकराचार्य म्हणतात की जे साक्षात अद्वैत ज्ञानाचे तत्वज्ञानाचे प्रणेते आधुनिकेच्यातले, ते म्हणतात की हे परमेश्वरा असं जरी असलं ना तरी मला कधी कधी तो विचारांचा बोजा असह्य होतो. कारण का मी आणि तू जरी एक असलो तरी मी तुझा अंश आहे, तू काही माझा अंश नाही. म्हणजे आणि मग त्यांनी उदाहरण दिलंय की तरंग, समुद्राचा तरंग कधी मी समुद्र आहे असं म्हणू शकत नाही. हा समुद्र म्हणू शकतो की तरंग माझा भाग आहे. तसं साक्षात शंकराचार्यांनी, म्हणजे आपण जी भावना आता म्हटली तीच शंकराचार्यांनी पण म्हटलेली आहे की शेवटी आपण त्या परमात्म्याचा अंश आहे हे भान सतत असणं हीच आपल्या जीवनाची पराकाष्ठा. आणि इथे जे सांगितलं त्यांनी की स अधिभूत, स अधिभूत, स अधिदैव, स अधियज्ञम आणि अध्यात्म असे जे जाणतात की मी त्याचाच अंश आहे. आणि मी अंश म्हणजे मी त्याचा अंश म्हटल्यावरती मी जाणार कुठे? समुद्राची जी लाट आहे ती जाणार कुठे? ती शेवटी समुद्रातच विरघळून जाणार. त्यामुळे मी पण त्यातच विरघळून जाणार. असे जे जाणतात ते अगदी मृत्यूशय्येवर सुद्धा तीच भाव त्यांच्यात असतो. त्यामुळे ते इतर कुठे जाऊच शकत नाही. आणि बाकी मग त्या वेगवेगळ्या योनींमध्ये वगैरे वगैरे त्यांचा फिरण्याचा प्रश्नच राहत नाही असं. राजेश सर, तुम्ही आता जे म्हणालात की अनेक ब्रह्मांड वगैरे आहेत, तसंच ब्रह्मदेवाचा एक दिवस 432 कोटी वर्षांचा आणि एक रात्र 432 कोटी नाही ते वर्षांची. म्हणजे आपण खूपच किती प्रचंड वेळा काहीतरी जन्माला आहे. यायचं आणि किती वेळा मरायचं तेवढ्या अवधीमध्ये. नाही ते ते ती स्केल एवढी खूप आहे की आपल्या खूप मला क्रॉस इमॅजिन मध्ये केले. बसतच म- नाही ते. मला नाही याचा याचा आठवतं. एक छोटं एक्सटेन्शन सांगतो आमचं, की आपण जर आकाश बघितले ना असं, तर वेगवेगळे तारे जे आपण बघतो किंवा ग्रह बघतो ते आजचे ग्रह किंवा तारे नसतात ते. कारण तिथून तो प्रकाश आपल्याकडे यायला कितीतरी प्रकाश वर्ष लागतात. तेच म्हणजे आज आपण जो तारा बघतो तो केवळ लाख वर्षापूर्वीचा असेल तो. म्हणजे सगळंच भासमान आहे, काही सत्य नाही याच्यामध्ये. मी ना आणि तिथे लहानपणी आपण एकदा म्हटलं की मला तीक्ष्ण ग्रह आठवतं, होता पण. पण सर, अगदी लहान मला मग असा प्रश्न पडतो की परमेश्वर अशी प्रत्येकाची दखल घेतो का खरोखर? त्यांनी म्हणजे आपल्याला जन्म ज्याच्या दिला कर्माने जगायचं, त्याला आपण मरावं जे लागतं संपण हे ठीक आहे. आपण अर्थ लावत पण बसायचं त्याचा. पण मला वाटतं हे म्हणजे असे एवढे ब्रह्मांड आणि एवढे आपण आता जे म्हणतोय की आपण याच्यातला एक अगदी बारीकसा मिनिस्क्यूल कण असू बारीकसा काहीतरी किंवा हे, कण. हा, कणटण तर सुद्धा नाही आपण. कदाचित मोहरीचा हे दाणा पण नाही. म्हणूनच कदाचित हे आपल्या हातात आहे की आपल्याला दिलेला जन्म आपण कसा करायचा. आणि म्हणूनच ते सरांनी सांगितलं होतं ते की प्रारब्ध आणि हे ते वगैरे सगळं ते हे आहे की एकदा तुम्हाला हे दिलं की तुम्ही तुमचं आयुष्य कसं बस हा. करायचं हे तुमच्या हातात आहे. कारण येस, देव तुम्ही काय ठरवा प्रत्येकाला कसं हात जगायचं नाही ते. देऊ शकणार. जे करेक्ट आता करेक्ट. तुम्ही म्हणालात की प्रत्येक जणाकडे थोडीच त्याचं हे असणार. म्हणून तो एकदा जन्म दिला की तुम्हाला सांगतो आता तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता तू जसं तुझं आयुष्य वळवशील तसा तू होणार. काय माहितीये का, आता याच्यामध्ये एक पुढची गंमत आहे. म्हणजे आता हे भगवद्गीतेत पुढे आहेत ऍक्च्युली. इथे कसं आहे माहितीये की हे सगळं कर्म, तू तुझ्या जीवनाच्या शिल्पकार वगैरे सगळं ठीक आहे. पण जसं मी आधी पण तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे ना की एखादा सेवक असतो आणि तो पूर्ण राजाला जर शरण गेलेला असला आणि राजाची जर त्याच्यावर पूर्ण कृपा असली, मग त्या अवस्थेमध्ये
त्याचा निर्वाह आणि त्याची पूर्ण प्रगती ही राजाची जबाबदारी होऊन बसते. तर उपासना शास्त्राचं हे तत्व आहे मग पुढे, की म्हणजे परमेश्वराला आपण पूर्ण शरण गेलो की मग मग आपल्या उद्धाराचा भार मग तो स्वतः उतरतो. मग तो आपण मग कर्मसृष्टीचे नियम आपल्याला लागू होत नाही. जसं मी उदाहरण दिलं की राजाने आपल्याला आज्ञा दिली की अमुक एक गोष्ट कर, भलेही ती नैतिकदृष्ट्या किंवा याच्या चुकीची असेल, पण राजाची आज्ञा म्हणून जर मी ती गोष्ट केली तर त्या गोष्टीची जबाबदारी मग राजा घेतो ना. त्याची शिक्षा मला होते का? नाही, नाही का? तर तसं आहे बरोबर आहे म्हणजे सर, कारण याची हा म्हणजे भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात पण जेव्हा अर्जुन पूर्णपणे शरण गेला तेव्हाच भगवंतांनी त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली. द्रौपदी नाही, जेव्हा ते तर पूर्णपणे ते तर शरण अगदी गेली ते तर अगदी तेव्हाच ज्ञान तिचं द्यायला. संरक्षण. हा आणि हा. म्हणून शेवटी 18व्या अध्यायामध्ये म्हणजे हो. जेव्हा गीतेचा समारोप करता करता शेवटी काय सांगितलंय भगवान श्रीहरी, तू सगळे धर्म अधर्म याचा विचार करू नको, मामेकम शरणम व्रज. शेवटी तू मला शरण ये. म्हणजे तू फार म्हणजे या धर्म अधर्म कर्म कर्म माझा प्रारब्ध याचा फार विचार करू नको. हा, कारण त्यातनं परत तुला मग तू गुरफटत जाशील. कारण कर्म आलं, चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट फळ, चांगलं फळही भोगायचंय, वाईट फळही भोगायचंय, चांगली वासना वाईट वासना. मग यातनं तुम्ही कसं बाहेर येणार? बरोबर. त्याच्यापेक्षा विचारच करायचा नाही. आपण जे काय मी करतोय ते परमेश्वराला अर्पण करायचं, आणि जे काय मी करतोय ते परमेश्वरच माझ्या हातून करून घेतोय असं कर्तृभाव त्याग करून आपला राहिलं तर मग पुढचा काही प्रश्नच नाही. म्हणजे असं एनिवेज हे खूप मोठं आहे तसं म्हणजे चर्चा. पण ह्याच्यात मी एकच सांगतो की या ज्ञानविज्ञान योगाने हे माहिती म्हणून ठीक आहे, पण म्हणजे खरोखर म्हणजे उपासना किंवा आध्यात्मिक धार्मिक या ज्ञान या दृष्टीने जर बघायचं असेल तर शेवटी गीतेमध्ये जो सोपा उपदेश आहे की मला शरण ये, आणि भक्ती मार्गाची विशेषता म्हणून सांगितलेली आहे कृष्णाने. की भक्तीने कुठलंही कर्म केलं की तो योग होतो, आणि मग त्या भक्तियुक्त कर्माचा लेप नाही किंवा ती वासना शिल्लक राहत नाही असं, नाही का? त्यामुळे त्याला आणि मग त्याचीच पुढची परिणती परमेश्वरी कृपेत होते. आणि एकदा कृपा झाली की मग तो आपल्याला कुठूनही कसाही उचलू शकतो. मग तिथे जे माया रूपी जगताचे जे नियम आहेत ना, मग ते लागू पडत नाहीत त्याला. असं. आहे, बरंच गमतीशीर आहे. पण ठीक आहे, इथे आता आपण आपला अभ्यासक्रम तर संपलेला आहे. पुढे आता कसं करायचंय आपल्याला? महाभारत प्रत्येक जण वाचतोय की म्हणजे वाचायला करा आता सुरुवात केली नसेल तर. दिलीपजी, तुम्ही जे अनुवाद मला पाठवलेला होता मला वाटतं ना, त्या हो हो. हिंदीचा रूपांतर, मराठी आणि हिंदी. मराठी आणि हिंदी. तो मी बघून हो. एकदा ग्रुपमध्ये मी पाठवेन. म्हणजे पाठावलीचं जे पुस्तक आहे त्याचं. सर आम्हाला थोडेसे पेपर प्रश्नपत्रिका पाठवा पाठवा. म्हणजे आम्हाला नोट्स बनवायला बरं पडेल लवकर. हो हो हो, अगदी नक्की 1-2-3 दिवसात मी नोट्स पाठवून देईन तुम्हाला. हा, चालेल. सर ते बुकलेटचं करणार आहेत का? बुकलेटचं मी तुम्हाला म्हटलं ना, मला ना याच्यात बऱ्याच चुका दिसत आहेत, तर मला कोणीतरी त्याचं दुरुस्ती करता अंडरलाईन किंवा काहीतरी करून देईल का, मदत थोडी करेल का, म्हणजे मी पण बघू शकेल पटपट. ठीक आहे, उद्या करतो मी, उद्या फ्री आहे. ठीक आहे. हा, मला द्या करून, मग मी ते आपण हो. दुरुस्त करून, मग कारण काय उगीच अशुद्ध प्रत देण्यात तुम्हाला काही अर्थ नाही, नाही का? नाही. हा, म्हणजे 2-3 दिवसात ते देऊ आपण आणि मग पाठवू तसं. हा, तर आणि प्रश्नपत्रिका पण द्या म्हणजे जरासं प्रश्नपत्रिका थोडं पण देईल. हो हो, अगदी. तर प्रश्नपत्रिका दिल्यात तर त्यातलं महाभारतावरचं सोडवलं तरी आमचा थोडं हे होईल म्हणजे अभ्यास होईल हो, म्हणून. बरोबर. त्याच्यामध्ये पण असे शॉर्ट क्वेश्चन आहेत, म्हणजे आधी एक पेपर पाहिला त्याच्यात आणि नोट्स आहेत, म्हणजे द्रौपदी किंवा
पर्वावर आहेत नोट्स अशा, तर ते हो. 2-3 अशा बघून कळेल एखादी साधारण काय एखादी मला वाटतं व्यक्तिरेखेवर प्रश्न असतो. हा व्यक्ती कर्णावर आहे किंवा अर्जुनावर आहे असं नोट्स लिहा हो असं. आणि याच्या मुलाचं नाव काय, याच्या वडिलांचं नाव काय वगैरे, याच्या आई 3 राण्या कोणत्या, असं पण काही काय आहे. सो साधारण कल्पना येईल कसे प्रश्न येत आहेत महाभारतावर. हम्म. मी परवा 2-3 दिवसापूर्वी मूळ महाभारत वाचत होतो थोडस. तर त्याच्यामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. हो 1,00,000. आणि महाभारत त्याच्यापेक्षा मोठं आहे, कारण महाभारत हे महाकाव्य सगळ्यात मोठं. नाही 1,00,000च आहेत ते. 1,00,000 महाभारतातच 1,00,000 श्लोक आहे सांगितलं मी. असं हा, पण असं म्हटलेलं आहे की काहीतरी 1,00,000 नाही, अजून ते 1,00,00,000 होते काहीतरी, की खूप जास्त होते. त्यातले 1,00,000 आपल्याकडे आलेले आहेत असं. जसे रामायणाचे त्यातला एक म्हटलेले 50 आहे. मार्काचा प्रश्नपत्रिका सोडवायची आहे, म्हणजे किती अभ्यास हो चालेल, थांबूया इथं. होईल. ओके. तर तुम्ही असं अध्याय जे आपले झाले 4, 5, 6, 7 त्याचं थोडस रिव्हिजन टाईप घ्याल का डायरेक्ट आता प्रश्नपत्रिकाच आपण सोडवूया? मध्ये कधीतरी घेऊया आपण 8-10 दिवसांनी असं, चालेल असं. हा चालेल चालेल. मे 16ला आहे ना परीक्षा? हो 17. आणि परीक्षा झाल्यावरती सर जरा आम्हाला ज्यांना काही बॅकग्राऊंड नाही आहे तशांना कसे वाचायचे गीतेचे हे त्याचे थोडस हा, ज्ञान ते द्या. आपल्याला सुरू करूया आपण. बरोबर. येस. आता क्लास नाहीत का नंतर? काय ते? नंतर क्लास होणार नाही का आपला? नाही क्लास तर क्लास होती, नाहीये उद्या. पण आता पुढची परीक्षा आहे ती डिसेंबरमध्ये आहे, त्यामुळे वेळ बराच आहे. ह्या विषयाचं नाही, झालं. आता उद्यापासून उद्यापासून काय करायचं? नाही, हा क्लास होईल ना रेग्युलर, त्याच्यातच रिव्हिजन वगैरे का कसं? पण क्लास करायचा का आपण आता, की कारण शिकवणं तर झालंय तसं. मला वाटतं तुम्ही आम्हाला पहिले पेपर द्या. पहिले मी पेपर देतो. जरा एक 8 दिवस 4-5 दिवस तरी ब्रेक घेऊ आपण. 8 दिवस मग ठरवू, 5-6 दिवस ब्रेक घेऊ. चालेल. हा म्हणजे मग आम्ही पण अभ्यास करतो. हा, तोपर्यंत तुम्ही पण जरा आता उजळणी करून सुरुवात करा, म्हणजे मग हा असं. आणि मग चालेल. आपण ते डिस्कशन प्रश्नपत्रिका